कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए मुक्या, इथं नीट वागायचं, तुझं घर नाही काय? आणि हो, बरं झालं तूच तुझ्या गुन्ह्याची कबूल द्यायला चिठ्ठी घेऊन आलाय म्हणून। सगळे गुन्हे कबूल केलेत काय? अरे बंट्या, अरे इथं काय करतो तू? अरे किती शोधलं तुला। चल चल आपल्या घरी चल। नाही तर काय, शोधत पार आपल्या घरापर्यंत आले होते। बरं झालं ही दोघे एकत्र आलेत, चला कबुली जबाब द्या, चला। नाही नाही नाही, अहो असं काय करता? अहो त्याची अवस्था तरी बघा तुम्ही। अहो त्याला आधी बरं तर करू द्या ना मला। तिकडे एक तर दवाखान्यात जायचं म्हणलं तर गावातली लोक दवाखान्यात बी जाऊ द्यायनात। पण अशा अवस्थेत त्याला तुम्ही ज्याला टाकू नका, पाहिजे तर मी हात जोडते हो तुमच्या पुढं। बंट्या चल बरं, चल तू चल घरी। ए येड्यागत काय बरं आळतोयस? ए हे जबानी नाही, तुम्ही काय लिहिले? अर्जुन बाळा साहेब। बरं साहेब, अहो माझं पोरगं नाही येड्यागत करायला लागले, तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ। बंट्या चल ना। नाही 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 नाही, मी 3-4 दिवस झालं बघतोय असंच काहीतरी करतोय। परवा पाडव्याच्या दिवशी देवळाच्या बाहेर असंच काहीतरी करत होता ना। आणि आज सकाळी पण माझ्या नाप्पीच्या गाडीच्या आडवा आला। अरे काहीतरी नवीन झेंगाट आपल्या पाठीमागे लावायचा चल याला। अहो सरकार अजून काय करणार आहे यो? नाही, त्याचं वाईट झालं याच्यापेक्षा आपलं चांगलं झालं त्याला बघवत नाही म्हणून चाललंय हे। त्याला आता भांडणं लावायची असतील ना तुझ्या तापीत घरच्या लोकांमध्ये, काही नाही म्हणून काहीतरी लिहून आणलंय यांनी। काय ऐकू नको त्याचं। अरे बंट्या, अरे असं काय करतो? चल ना तू। साहेब मी काय म्हणतोय की इतकं तळमळून लागले तर बघूया की चिठ्ठीत काय येते। अर्जुन, अरे काय तू या नाराजाबाचा ऐकतोयस? ह्यानं काय केलं माहितीये ना? काही विसरलास? यानं आपल्या अमोलला बदललं। अरे तुझा याच्या बोलण्यावर विश्वास आहे का आमच्या वय? अरे अर्जुन बाळा, तुला खरं सांगते, बंट्या ना काय बी करायला लागलाय आता। हे त्यांनी कधी केलं ना ते बी मला माहिती नाही बघ, खरंच रे। अर्जुन परत एकदा विचार, त्यानं काय बाई लिहून आणलेलं असताना त्याच्यामध्ये त्याचा हेतू अगदी शुद्ध आहे। तुला त्याच्या विश्वास ठेवायचा आहे का माझ्या विश्वास ठेवायचा आहे का? बस करा तुमची थेर। तुम्हाला काय वाटलं रे? मी तुमच्या विश्वास ठेवेल, तुमच्या। इथून पुढे तू आणि तुझी आई या चौकीत यायचं ते फक्त गुन्ह्याची कबुली द्यायला। एक वेळचं शिळं पाकं मिळतंय ना गावात, ते बंद करील, कळलं का? जातो जातो बंट्या, चल 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 बाळा, चल तू बंट्या, चल 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 चल। सरकार काय हो, तुम्ही काय एवढा लोड घेतलाय? काय लोड ढायपती लई अड्या डोक्याचं आहे ती बंट्या। काही ते नवीन नाटक सुरू करायचं। अहो काय नाही होणार। विनायकराव, ऊन लयच तावायला लागले की आता। तर वो
फार भाजतंय बघा सगळीकडनं. घ्या पाणी घ्या. वातावरण लयच बिघडत चाललंय राव. होय, मी काय म्हणतो, असंच पाहिजे. फार चटके बसले पाहिजेत. झाडं कापतायत ना, त्याशिवाय त्यांना अक्कल नाही येणार बघा. बापू, तुम्हाला एक सांगू का, पहिलं मी जेव्हा शेतात यायचो ना, तेव्हा शेत मला कुशीत घ्यायचं. पण आता जेव्हापासून मी कोणाला तरी कुशीत घ्यायला लागलोय ना, घरीच राहावंसं वाटतंय बघा. अमोल बद्दल बोलताय का नाही तुम्ही? एकदम खरं बोलला बघा. अहो, आप्पी त्याला कामावर घेऊन जाते म्हणून, नाहीतर ना मी काय इकडे आलो नसतो बघा. विनायकराव, काय पण म्हणा, नातवंड आली घरात. अहो, जुनं खोड झालो आपण. जुनं बिनं नाही बर का, अजून अमोल बरोबर लई पळायचे. कुठं पाहताय कदम? तू कधी आलास? मी आत्ताच आलो. ऐका की, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. जा, आम्हाला पण बोलायचं होतं तुझ्याशी. नाही, मला पण तुमच्याशी बोलायचंय, पण आप्पी बद्दल बोलायचंय. आप्पी बद्दल? खरं सगळं ठीक आहे ना? हा, आता ठीकच आहे म्हणायचं. अहो, सगळं एकदम ओके. मला फक्त म्हणायचं हे होतं की आता सगळं ओके झाले ना, तर मला असं वाटतं ना, आपल्याला काहीतरी भारी सरप्राईज द्यावं, म्हणजे तिला भारी वाटेल असं. वा, हे चांगलंय की मग. आणि त्याच्यासाठी आमच्या जुन्या खोडांची काय मदत लागली तर सांग. नाही नाही, मला तेच सांगा ना की काय करू मी, म्हणजे आप्पीला आणि बाळाला एखादा दागिना घेऊ का, नाही तर दोघांना घेऊन फिरायला जावं कुठेतरी. मी सांगा, काय माहितीये का, आप्पी एकटी असते ना, तिला गाडी बसवली असती, गेलो असतो बाहेर फिरायला. पण आता बाळ आहे ना. अर्जुन, अरे माझ्या आप्पीला लहानपणापासून कधी दागिन्यांचा सोसच नव्हता बघ. आणि अर्जा, उगाच लांब फिरायला जाऊ नको. काय तुम्ही दोघं होता ते ठीक आहे, आता उगाच बाळासोबत आपदा होईल त्याची. होय होय, जुन्या खोडांनी कन्फ्युजच केलं बाबा. म्हणजे दागिना बी घेऊ नको आणि फिरायला बी जाऊ नको. अहो, मग करू काय? अर्जा, तू एक काम कर, तू ना आप्पीला येळ दे. वा, एक नंबर बोललाय तुम्ही पार्टनर. तुम्ही दोघं ना एकमेकांना येळ द्या, निवांत गप्पा मारा. हे बघा, जाताना बाळाला पण बरोबर घेऊन जा. आणि अर्जुन, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही नवरा बायको असण्याआधी तुमच्यात एक चांगली मैत्री आहे, तेवढी विसरू नको बघ. हे बरोबर आहे. काय होतं गड्या, लग्न झालं ना की आपण होतो नवरा बायको, पोरं झाली की आपण होतो आई बाप, आणि या सगळ्या धबाडग्यात ना मैत्रीचं नातं मागं पडतं बघ. आणि हे बघा अर्जुन, त्या मैत्रीच्या नात्यासाठी तुला जे वाटतंय ना ते बिनधास्त कर. अनुभवी मेंबर लय मोलाचा सल्ला दिला. आता मला कळलं काय करायचंय. अर्जा नाही, शहनशाह आलाय आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.